तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर कशा सर्व मी मानव, मी कोकणी मानव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप दिवसांनी स्वागत. सो मित्रांनो, आज आहे आमच्या स्कूलचं सँड ऑफ आणि आज आपण व्हिडिओ बनवायचा निर्णय घेतला आहे. व्हिडिओ बनवायचं म्हणजे ब्लॉग बनवणार आहोत. तर आज फुल कॉन्फिडन्समध्ये बोलणार आहोत कारण का फर्स्ट टाईम आहे आपला. तर गाईज आता लोकेशन दिली तिथे आपण पोचलो आहे. आता थोडंच जवळ असेल आपलं. माझा दाखव आता. तुझं माहिती आहे तुझ्या आमच्या शाळेचा हिरो. तर गाईस आता आपण बाहेर आलो आहे कारण का तिथे खूप गरमी होत होती. तर आपले फ्रेंड्ससोबत आहेत माझ्यासोबत फ्रेंड्स आहेत आणि आपला सर तिकडे चालू आहे समीर मेगा मार्टच्या समोर कारण का तिथेच आपली सर्व गँग आहे. ठीक आहे. आदर्श विद्यार्थी आणि क्लासचे टॉपर आमचे आदर्श विद्यार्थी 2025-26 आलं. आता काय घेतोस सांग. काय घेतोस? फॅन्टा घेऊ फॅन्टा. तर काहीच आता आपण सर्व बिलिंग वगैरे केलं आहे. आता ते आणतायत लगेच खाऊ म्हणण्यावरती जाऊ लगेच कस्टमर. रुद्र जितेंद्र आडेकर बुद्धिबळ द्वितीय क्रमांक. रुद्र जितेंद्र आडेकर बुद्धिबळ द्वितीय क्रमांक. स्वरा दत्तात्रय क्षीरसागर बुद्धिबळ प्रथम क्रमांक. स्वरा दत्तात्रय क्षीरसागर बुद्धिबळ प्रथम क्रमांक. धन्यवाद सर. व्हॉलीबॉल 10वी अ मुली द्वितीय क्रमांक. व्हॉलीबॉल 10वी अ मुली द्वितीय क्रमांक. लंगडी 10वी अ मुली प्रथम क्रमांक. लंगडी 10वी अ मुली प्रथम क्रमांक. धन्यवाद मॅडम. विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. आपल्या चरणी ठेवते. आगतम स्वागतम सुस्वागतम. नमस्कार, मी सृष्टी विभीषण ठवे. शब्द नाही, शब्द पुन्हा आहे ताजमचं अस्त्र. शब्द नाही, शब्द पुन्हा आहे ताजमचं अस्त्र. तुमच्या साहित्यात सजला आहे या कार्यक्रमाचा यज्ञ. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे चैताली वरवडेकर तसेच अध्यक्षा सौ रितू मेहता मॅडम आणि ज्ञानदीप प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री मोरे सर, संपूर्ण शिक्षकवृंद आणि माझे प्रिय विद्यार्थी मित्र यांचे मी मनापासून शब्दसुमनांनी स्वागत करते. नसे हा अंत प्रवासाचा, हा तर नव्या क्षितिजांचा ध्यास आहे. जरी पाऊल पडले पुढे तरी मनी जुन्या स्मृतींचा सुवास आहे. शब्दांच्या या पलीकडे मूकवेदना दाटलेली निरोपाच्या या वर्णांवर सांज आठवणींची साचलेली. जसे देहाला चैतन्याचे महत्त्व आहे आणि निराभोर आकाशाला चंद्राचे महत्त्व आहे, त्याचप्रमाणे आजच्या निरोप सोहळ्याला व शुभेच्छा समारंभाला प्रास्ताविकाचे अधिष्ठान लाभणे आवश्यक आहे. त्याशिवाय इथल्या ऋणानुबंधांचा आणि निरोपाच्या अंतस्थ वेदनेचा उलगडा होणे केवळ अशक्य आहे. आज दिनांक 11/2/2024 रोजी ज्ञानदीप संचलित ज्ञानदीप विद्यामंदिर दापोली या प्रशालेतील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना आपण त्यांच्या पुढील वाटचालीसाठी तसेच 10वीच्या SSC बोर्डाच्या परीक्षेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण येथे जमलेलो आहोत. आजचा हा सोहळा केवळ एका इयत्तेचा शेवट नाही तर एका पर्वाचा समारोप आहे.
संचलित ज्ञानदीप विद्या मंदिर दापोली आयोजित इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा समारंभानिमित्ताने आपण सर्वजण येथे जमलेलो आहोत। अतिथींच्या आगमनाने हर्ष झाला मनमंदिरात, अतिथींच्या आगमनाने हर्ष झाला मनमंदिरात, करीतो प्रेम भावे आपले स्वागत हे विद्या मंदिरात, करीतो प्रेम भावे आपले स्वागत हे विद्या मंदिरात। उपस्थित सर्व मान्यवरांचे विद्यालयाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करते। नमस्कार आदरणीय व्यासपीठ, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व इथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणी, तुम्हाला माझा नमस्कार। आज इथे उभं राहून नेमकं नक्की काय बोलावं हे सुचत नाही, कारण बोलण्यासाठी शब्दच अपुरे आहेत। नर्सरीच्या वर्गापासून इयत्ता 10वी पर्यंतचा हा 13 वर्षाचा प्रवास आज इथे येऊन संपला। माझी शाळा हा शब्द म्हटल्याने मन एकदम भरून येते। ही शाळा नसून आमचं एक दुसरे घरच आहे। पहिल्या दिवशी मी जेव्हा या शाळेमध्ये आले तेव्हा शाळेच्या पायऱ्या चढताना मनामध्ये खूप सारी भीती होती, पण आज या पायऱ्या उतरताना मन एकदम घट्ट झालं आहे व पाय एकदम जड झाले। आमच्या शाळेचे आधारस्तंभ माननीय मुख्याध्यापक श्री मोरे सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केले। त्यांनी आम्हाला फक्त ज्ञान दिले नाही तर व्यक्तिमत्वाचा विकास कसा होईल याबद्दल ते आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत राहिले। आमच्या वर्गाचे वर्ग शिक्षक श्री आर्य पाटील सर यांनी कठीण वाटणारा मॅथ्स सब्जेक्ट सुद्धा खूप छान पद्धतीने शिकवला। कधी रागवत पण कधी समजूतदारपणाने आम्हाला तो सब्जेक्ट शिकवला व आम्हाला येणारे डाऊट सगळे क्लिअर केले। त्यानंतर आमच्या सर्वांच्याच लाडक्या व प्रेमळ, थोड्या स्ट्रिक्ट असणाऱ्या दुबळे मॅडम यांनी आम्हाला सायन्स सब्जेक्ट खूप छान पद्धतीने शिकवले। त्यानंतर भूगोल आणि इतिहासासारखा बोरिंग वाटणारे सब्जेक्ट सुद्धा चौगुले सरांनी खूप छान पद्धतीने शिकवले। त्यानंतर इयत्ता 8वी मध्ये आल्यावर आम्हाला संस्कृत विषयाचा परिचय झाला। संस्कृत विषयामध्ये ते कठीण श्लोक, शब्द, धातुरूपावली, तालिका वगैरे सगळं पाहिल्यावर आमच्या मनामध्ये विचार आला की आम्ही हे कसं करणार। खूप सारे कठीण वाटले, पण कोणत्या मॅडमनी खूप छान व सोप्या पद्धतीने आम्हाला ते शिकवले। त्यानंतर आमचे सर्वांचेच लाडके आम्हाला इंग्लिश शिकवणारे ते म्हणजे नागरगुदी सर। नागरगुदी सर आम्हाला नेहमीच आमच्यासाठी एक प्रेरणास्थान म्हणून आहे। त्यांनी आम्हाला पुस्तकी ज्ञान दिले, शिवाय त्यांनी आम्हाला खूप सारे जनरल नॉलेज सुद्धा दिले। त्यानंतर आम्हाला सर्वात आवडणारा विषय म्हणजे पीटी हा आम्हाला विडी पाटील सर शिकवायचे। पण नेमका आमचं जेव्हा पीटीचा लेक्चर असायचा ना तेव्हा त्याला काय ना काहीतरी काम लागायचे। सर बोलायचे तुम्हाला पीटीला सोडणार नाही, पण नंतर स्वतःहूनच ते पीटीला सोडायचे। त्यानंतर इयत्ता नर्सरीपासून 4वी पर्यंत शिकत आलेले माझे प्राथमिकचे सर्व शिक्षक व इयत्ता 5वी ते 8वी सर्व शिक्षकांनी दिलेले ज्ञान व मार्गदर्शन आमच्यासाठी खूप मोलाचे आहे। आपल्या या 13 वर्षाच्या प्रवासामध्ये पडद्यामागचे कलाकार यांचे मी नाव घेतले नाही तर माझे भाषण अपूर्णच राहील। ते म्हणजे इदाते दादा, पवार दादा आणि मुलुक काका। शाळा सुरू व्हायच्या आधीपासून ते शाळा संपेपर्यंत सर्व कामामध्ये त्यांचा सहभाग असायचा। पवार दादांचे सकाळी मॉर्निंगला म्हणजे स्कूलमध्ये आल्यावर शिसागर असे बोलायचे। त्यानंतर इदाते दादा आम्हाला सारखे बोलायचे गाववाले, त्यांचे आपुलकीचे शब्द। त्यानंतर मुलुक काकींबरोबर मारलेल्या गप्पा आम्हाला नेहमी कायम आमच्यासाठी ते अनमोल आहेत। त्यानंतर या 13 वर्षाच्या प्रवासामध्ये सर्वात महत्त्वाचे ते म्हणजे मित्रमैत्री। ते माझे सुखादुःखातले, अभ्यास व मस्तीमधले पार्टनर्स आहेत। त्यांच्याशिवाय शाळेचा प्रत्येक दिवस हा अपूर्णच होता। आमच्या वर्गामध्ये डब्याच्या बेलमध्ये डब्याच्या बेलमध्ये वर्गाचा झालेला नाशिक ढोल पथक, त्यानंतर डब्याच्या बेलमध्ये मुलांकडनं वगैरे ओढून घेतलेला डबा, ते शिक्षकांनी दिलेले ओरडे, यापासूनचा हा प्रवास खूप सगळा भारी आहे। मित्रांनो, आपली ही मैत्री 3D सारखी आहे, सखोल व आकाशातील ताऱ्यांसारखी लांब असून सुद्धा जवळ भासणारी आहे। आपण या शाळेचा उंबरठा आता ओलांडून बाहेर जात आहोत, परंतु सारे मन हे या शाळेमध्येच रमले आहे। मी जाता एवढेच म्हणले की या शाळेतून आपण बाहेर जाताना केवळ प्रमाणपत्र घेऊन जाणार नाही आहोत, तर शिक्षकांनी दिलेले ज्ञान, संस्कार, मुख्याध्यापकांनी दिलेले मार्गदर्शन, शिपाई काकाकाकींनी दिलेले प्रेम व मित्रमैत्रिणींच्या आठवणीचा गोडवा घेऊन जाणार आहोत। तो माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना येणाऱ्या SSC बोर्डसाठी मी ऑल द बेस्ट देते आणि माझ्या ज्युनियर्सना सुद्धा मी ऑल द बेस्ट देते। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। मला इथे बोलण्याची
संधी दिला त्यासाठी मी धन्यवाद व्यक्त करते व तुमचे आशीर्वाद व शुभेच्छा घेऊन माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिक्षक वृंद आणि माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठीच खूप भावूक आहे. आपण या शाळेच्या उंबरठ्यावरती उभे आहोत, जिथे आपण केवळ शिक्षणच घेतले नाही तर जगायला शिकलो. मला आठवतंय, इंद्या पावलांनी या शाळेत प्रवेश केला होता. तिथे सोबत असणाऱ्या सर्व मैत्रिणी, मित्र, लहानपणी त्यांच्यासोबत केलेली भांडणे आणि सर्व काही. पण आता त्यांना सोडून जायचा विचारही मला करत नाहीये. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण आणि खूप काही, हे सगळ्या अविस्मरणीय आठवणी मन अगदी भरून गेले. पण हे मोठ्यासारखे मित्र खूप काही शब्दात सांगता येणार नाही. पण कधी आम्ही सर्व एकत्र मोठे झालो हे समजले पण नाही. या शाळेच्या सर्व शिक्षकांनी आम्हाला खूप मोलाचे मार्गदर्शन दिले, खूप चांगले शिकवले. केवळ शिक्षणच ज्ञान नव्हे तर जीवनातील सर्व सार आम्हाला समजावून सांगितले. एक चांगला माणूस कसा असला पाहिजे हे त्यांनी आम्हाला समजावून सांगितले. सर्व शिक्षकांनाच यासाठी मी त्यांचे खूप आभार मानते. तुमचा तो प्रेमळ भाग आम्ही कधीही विसरणार नाही. आम्ही कधी चुकलो तर तुम्ही आम्ही मारही करला, पण खूप गंमत होती ती सगळी आणि मजा यायची. आणि हो, आम्ही तुम्हाला सर्वांनी खूप त्रास पण दिला असेल शिक्षकांना, पण त्याशिवाय आम्ही आठवणी तरी कसे राहणार, त्यासाठी एकदा सॉरी. आणि शिक्षकांसाठी एवढेच म्हणेन, अज्ञानाचा अंधार मिटवून ज्ञानाचा दिवा लावला, अज्ञानाचा अंधार मिटवून ज्ञानाचा दिवा लावला. साध्या मातीच्या गोळ्याला तुम्हीच आकार दिला, साध्या मातीच्या गोळ्याला तुम्हीच आकार दिला. तुमच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही आज इथवर आलो. तुमच्या गुणात राहूनच आम्ही खऱ्या अर्थाने घडलो, तुमच्या गुणात राहूनच आम्ही खऱ्या अर्थाने घडलो. घरापेक्षा असंख्य आठवणी या शाळेच्याच आहेत. एकत्र खाल्लेला डबा, मधल्या सुट्टीतील ती आमची सर्व मजा, केलेली दंगामस्ती आणि खूप काही, अशा अनेक अविस्मरणीय आठवणीने मन अगदी भरून गेले. तुम्हा सर्वांना सोडून जायची अजिबात इच्छा नाही. पाऊलही शाळेच्या बाहेर पडत नाहीये. पण या शाळेचं नाव खूप मोठं करायचं आहे आणि अजून खूप काही शिकायचं आहे. आम्ही आता सर्व कधीच एकत्र एका वर्गात एका बेंचवर बसणार नाही. तुम्ही सर्व शिक्षक आम्हाला कधी शिकवणार नाही. पण आता हे क्षण आम्हाला परत जगावेसे वाटत आहेत, पण ते अशक्य आहे आता. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन, काही पावले अशी चालतात की पुन्हा मागे राहतात, काही पावलं अशी चालतात की पुन्हा मागे राहतात. काही मित्र असे भेटतात की काळजात घर करतात, काही मित्र असे भेटतात की काळजात घर करतात. माझ्याकडून तुम्हाला सर्वांना SSC बोर्डाच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार सर्वांनी व्यासपीठ आदरणीय गुरुजन आणि माझा मित्रमैत्री. आज आपल्या समोर निरोप समारंभासाठी बोलण्याकरिता उभा राहणार आहे. आज खूप भावनिक व्हायला होते, कारण प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होत आहे. शाळा म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला आकार देणारी गोष्ट आहे आणि आज त्याच शाळेचा निरोप द्यायचा आहे. थोडं मनाला पटत नाहीये, पण आयुष्यातील पुढच्या उच्च शिक्षणाकरिता निरोप घ्यावा लागत आहे. अगदी नर्सरीपासून ते 10वीपर्यंत शाळेतला खूप काही आठवणी आहेत. शाळेबद्दल बोलायचं झालं तर खूप काही आहे, पण आता ते सांगू शकत नाही. शाळेत आपले सर्व आम्हाला लागले सर्व चांगले शिक्षक नागरोदे सर तर माझे अगदी खूप जवळचे आहेत. दुबे मॅडमकडनं सायन्स खूप चांगल्या प्रकारे शिकायला मिळाला. त्या मला माझ्या आईसारखे आहे. संस्कृतचा संस्कृत अवघड विषय वाटतो, पण कोणत्या मॅडमनी तो अगदी व्यवस्थित शिकवला. आर्केवाडी सरांनी गणित खूप अवघड असलेलं व्यवस्थित सोपं करून शिकवलं. तसेच बाकी सगळे शिक्षक जाता जाता एवढंच निरोप घेताना डोळे पाणवले, अश्रू ओठांवर असून घात घडले, पण या शाळेचं नाव उज्ज्वल करून ही शपथ घेऊन पाऊल पुढे टाकले. व तसेच माझे सर्व मित्रमैत्रिणी व माझे गुरुजन त्यांना सब्जेक्ट म्हणतो. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप भावनिक आहे. एका बाजूला 10वी पूर्ण झाल्याचा आनंद आहे, पण दुसऱ्या बाजूला शाळेचा निरोप घेण्याचे दुःखही आहे. माझ्या या शाळेत इयत्ता 9वीमध्ये प्रवेश झाले. मला माझ्या मनात अनेक विचार येत होते की मला या शाळेतील सर्व गुरुजन वर्गांची भीती वाटत होती. पण इयत्ता 9वीमध्ये प्रवेश घेतल्यावर माझी ओळख श्री नागरोदे सर यांनी सर्व गुरुजन वर्गांशी करून दिली. त्यामुळे मला जरा धीर मिळाला. जसे शिल्पकार ज्या पद्धतीने ओबड-धोबड दगडाला पासून सुंदर शिल्प घडवतो, त्याचप्रमाणे या शाळेतील सर्व शिक्षक प्रत्येक मुलाला एक दिशा देण्याची कार्य करतात.
आपल्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक मरेश सर यांनी मराठी विषय शिकवत असताना करिअरचे मार्गदर्शन तसेच वेळेचे नियोजन कसे करावे हे आम्हाला विशेषतः मला सुद्धा सांगितले. श्री इयत्ता 10वी व चे वर्गशिक्षक श्री आर.के. पाटील सर यांनी गणित विषय सोप्या पद्धतीने व तसेच ट्रिक्स देऊन खूप सोप्या पद्धतीने आम्हाला शिकवलं. सौ गुगळे मॅडम यांनी अवघड असणाऱ्या विज्ञानविषयी सहज सोप्या भाषेत शिकवला. श्री नागराजू सरांनी इंग्रजी विषय अतिशय खूप मजेशीर शिकवला. मला अवघड वाटणारा संस्कृत विषय विषय सौ कोकणे मॅडम यांनी व्यवस्थित शिकवला. त्यामुळे मला आता संस्कृत विषय जो आधी अवघड जात होता तो आता खूप सोपा जावा लागलेला आहे. श्री चौगुले सर यांनी इतिहास भूगोल या विषयाचा सतत सराव करून घेऊन मला इतिहास व भूगोल तोही पण अवघड जात होता. त्यामुळे आता तुम्हाला पण तो विषय आवडीचा वाटू लागला. त्याचबरोबर क्रीडा शिक्षक माननीय श्री V.D. पाटील सर यांचेही खूप सुद्धा आभार. कारण ते आम्हाला कधी पीटीला सोडतात ते आम्हाला असे वाटायचं की कधी सोडतील, पण ते आम्हाला नेहमी सोडायचे पीटीला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे सर्व मित्रमंडळ यांनी मला ॲडजस्ट करून सहकार्य केले. त्याचसोबत घट्ट मैत्री सुद्धा झाली. एकत्र जेवलो, एकत्र अभ्यास केला, मजा मस्ती दंगा खूप अशा आठवणी येत राहतील. आणि या शाळेचे ऋण कधीही न विसरणार नाही. आणि इथेच माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक कपाट गिफ्ट करते. माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे, कारण मी शाळेत बघितलेलं आहे. 10वीमध्ये पण तिला बघितलेलं. स्टँडअपला नव्हते मी, कारण की तेव्हा मला स्वतःला एवढा एक्सपिरियन्स नव्हता माईकवर किती असं बोलायचं. नंतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक मोरे सर, सगळं स्टाफ, SMC मेंबर, 9वीची मुलं मुली, सगळ्यांनी तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही खूप छान अरेंजमेंट केलंय. जे मुली इथे बोलत होत्या, डेफिनेटली आय एम प्राऊड ऑफ यू. खूप छान तुम्ही बोललेले आहात. कारण की इथे येऊन बोलणं, प्रस्तावना करणं की काहीही बोलणं इट्स नॉट इझी. मी एक एक्सपिरियन्स सांगते 10वीचं. जेव्हा माझं दरवर्षी CBSEला सेंडऑफ असतं ना, आम्ही 10वीच्या प्रत्येक मुलं सांगतो की यू हॅव टू कम अँड से समथिंग अबाउट यू, अबाउट युअर स्कूल, अबाउट युअर फ्रेंड. म्हणजे या वर्षी जो बॅच होता तो सिनियर KG पासून होता. अँड लिटरली दे वर क्राईंग. म्हणजे असे माझ्या घरात पळून रडल्यात, मॅडम प्लीज मत करो ना, मत भेजो ना, नहीं जाना है हमको मैडम प्लीज. अरे पाया पडल्यात, मॅडम आम्हाला नाही जायचंय. कारण की सगळ्यात महत्त्वाचं माहिती तुम्ही काय मिस करणार? एनिवन काय मिस करणार तुम्हाला माहिती आहे? मित्रमैत्रिणी तुम्हाला भेटतील, ते तुमचं गेट टुगेदर आम्ही करू. डोंट वरी, आम्ही यावर्षी केलंय. तुम्हाला माहिती आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही काय मिस करणार, जे आयुष्यात तुम्हाला परत कधीच भेटणार नाही. काय? 10वीचे वर्ग बोला, गर्ल्स बॉयज. एकाने बोला मला एवढं माझ्या कामात एवढं थोडं प्रॉब्लेम आहे. हा, शिक्षकांच्या ओरडा जे तुम्हाला आयुष्यात परत कधीच भेटणार नाहीये. तुम्ही इथून स्टँड अप करून गेला ना, आता परत जेव्हा शिक्षक तुम्हाला भेटतील, आज तू चित्र आली रस्त्यात तुला कधी ओरडले आहेत का? नेवर. सगळ्यात मोठं तुम्ही जे मिस करणार आहात, मस्ती केल्यानंतर की काही केलं असेल, शिक्षकांचा ओरडा तुम्ही तर मिस करणार आहात. ते कधी तुम्हाला ओरडणार नाहीये. प्रेमाने बोलतील. तुम्ही 10वीला मार्क्स कमी पण आणले ना तरी बोलतील ठीक आहे, आता काय करू शकतो आपण, झालं पेपर झालाय, सगळं झालंय, रिझल्ट लागलेला आहे, कमी तर कमी, आता पुढच्या वेळी जास्त प्रयत्न करा आयुष्यात चांगलं आपण घडवायचं म्हणून. सो डेफिनेटली यू हॅव टू वर्क फॉर युअर फ्युचर. कारण की 10वी आता कोण कोण बोलले सगळे, मला कोणाची नाव माहिती नाही एवढी, असे पटापट वर्ष निघून जातात. राईट? तुम्ही
तुम्ही नर्सरीत आला असाल किंवा चौथीला आला की 9वीला आला, पण 10वी झालं रडून पण येईल, ठीक आहे. हा रडून तुम्हाला फक्त आजच्या दिवस येईल, घरी जाऊन थोडंसं फील सेट होईल, काय सगळे गेले तर हा मित्र भेटणार नाही, हा मैत्री भेटणार नाही, भेटतील, फक्त क्लासमध्ये नसणार आहेत. पण त्यासाठी तुम्ही माझी मैत्रीण की माझा मित्र काय करतोय, बॉईज मी काहीतरी सांगते, मी काय बोलते, मी तुम्हाला विचारेन परत. मी खूप स्ट्रिक्ट प्रिन्सिपल आहे, तुमचे बोलतासारखी नाहीये, ओके. कारण की मी जेव्हा जेव्हा भाषण करते तेव्हा तेव्हा समोरच्यांना विचारते की मी काय बोलले, तुम्ही मला सांगायचं. फॉर दॅट यू हॅव टू लिसन मी प्रॉपरली. कारण की इट्स बोलतो जेव्हा इथे उभं राहायचं असेल तेव्हा तुम्हाला पूर्ण ज्ञान असायला पाहिजे, तुम्हाला तेवढं नॉलेज पाहिजे. कारण की कमी नॉलेज असणं एक सर्वात घातक असतं. सो जेव्हा जेव्हा तुम्ही शाळेमध्ये पाय ठेवाल तेव्हा तो सगळे हा ही माझा वर्ग होतं, पहिलीचा, हा दुसरीचं, तिसरीचं, पण तुमच्यासाठी काहीतरी वेगळं असणार आहे. आता तुमची शाळा नवीन होते, तुम्ही आतापर्यंत ज्या शाळेमध्ये होता किंवा आता लास्ट 2 महिन्यामध्ये जिथे होता ती तुमची शाळा नव्हती, राईट. एक बोलतात ना आमचे काहीतरी काही आमच्या लाईफमध्ये काही डिसिजन असतात जे आम्हाला कधी कधी लगेच घ्यायला लागतात. तसं तुमच्या सरांनी घेतले, आपल्या मॅनेजमेंटने घेतलेले आणि तुम्हाला इकडे तिकडे शिफ्ट करून टाकलं. तुमची शाळा होती तिकडे वरती पाण्याच्या टाकीवरची, राईट. तर तुम्हाला आता ती माझी मराठी चांगली नाही आहे एवढी, यू हॅव टू अंडरस्टँड. सो ती तुमची शाळा मे बी तुम्हाला कधी परत दिसेल ना दिसेल गॅरंटी नाहीये. आता तुमची शाळा जेव्हा होईल ते वराटर कॉलेजच्या बाजूची जागा आहे तिथे आपली शाळा आता बनते. म्हणजे विदिन 1.5 इयर या 2 इयर तुमची इथे शाळा रेडी असणार आहे. तेव्हा तुमचे शिक्षक तुमचे प्रिन्सिपल तुम्हाला बोलवतील की या आणि तुम्हाला शाळेला भेट द्या. तेव्हा ती शाळा तुम्हाला आपली वाटेल का? का नाही वाटणार? शिक्षक नाही तुमचे? नाही कसे म्हणताय तुम्ही? टीचर सगळ्यात आधी बिल्डिंग महत्वाची नसते, तुम्हाला शिकवणारे तुमचे शिक्षक सगळ्यात इम्पॉर्टंट असतात. आज आहे उद्या नाहीये, पण तुमच्या लाईफ मध्ये होते ना ते. आज मी माझा एक्सपिरियन्स सांगते. मी कॉलेजला होते, गर्ल्स कॉलेज होतं माझं उदयपूरला, BN गुरु नानक गर्ल्स कॉलेज उदयपूर. आता पण माझे जे केमिस्ट्रीचे टीचर, मी BSc केले, माझे जे केमिस्ट्रीचे मॅडम होते तेव्हा जस्ट शिकवायचे. नाव शी इज अ प्रिन्सिपल. आता तिथे प्रिन्सिपल आहे. मी लास्ट इयर जेव्हा कॉलेजला असंच मॅडमला भेटायला गेले होते, बघा काही कोण शिक्षक आता तिकडे आहेत. फक्त 2 शिक्षक तिथे अवेलेबल होते, माझे फिजिक्सचे. आमच्या इथे कसं BSc आपल्यासारखे नाही की एकच सब्जेक्ट मध्ये करायचे. मला 3 सब्जेक्ट होते, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, 3 होतं मला. तेव्हा मी जेव्हा कॅबिन मध्ये गेलं त्यांनी मॅडमनी मला एकच असं रितू शाह, कभी ते शाह होते. तो मॅडम आपने मुझे कैसे पहचान लिया? वर्गात हायेस्ट मस्ती करणारी पोरगी मी होती म्हणून त्यांनी मला ओळखलं. पण जेव्हा मी त्यांना सांगितलं की मॅडम नाव आय एम ऑल्सो प्रिन्सिपल इन अ रेप्युटेड CBSE स्कूल इन महाराष्ट्र. तुम्हाला माहिती आहे प्रिन्सिपल होत्या ते कॉलेजचे, त्याने उभं राहून मला माझे पाठ थापली. बोले की आम्हाला कधी वाटलं नव्हतं की तू एवढी मस्तीखोर करणारी एवढी मुलगी तू प्रिन्सिपल होशील. तुला कुणी प्रिन्सिपल केलं? म्हणजे मला माझ्या कामाने माझा एक गोल होतं. काय म्हणतात गोलला इंग्लिश मराठीमध्ये मला माहिती नाहीये, हे आहे ना, हे आहे ना, हा ते होतं की मला काहीतरी लापणीमध्ये येऊन वेगळं करायचंय. सगळ्यात मोठं माहिती काय, जेव्हा मी इथे लग्न करून आले ना मला मराठी येत नव्हती अजिबात नाही. मोरे सरांना विचारा, कदम सरांना विचारा, मी गप्प राहायचे. समोरचं काय बोलतोय मला समजायचं नाही, शिव्या देऊन पण गेलं असेल मला. मला गुजराती, इंग्लिश किंवा हिंदी हे 3 लँग्वेज मला आता पण येते. पण नाव मराठी बघताय तुम्ही 18 वर्षानंतर आता माझं मराठी मे बी थोडं छान झालेलं आहे. म्हणजे तुला वाटला फेअरवेल होता? कशा तुला वाटला फेअरवेल होता आपला? अमेझिंग फेअरवेल एव्हर तर काही स्वतः फेअरवेल झाला आहे आणि सर्व इथे बकचोदी करतात कारण का आता कंटाळा आला आहे आणि सर्व फोटो काढतात. फेअरवेल तर झाला आता.
काय भाई हे दाखव चप्पल चालून दाखव चांगला आहे Who let the dogs out? गणेश ही कोणती स्टाईल होती? तू मेरे से प्यार करती है या नहीं करती ये बता दे तू कमेंट करून सांगा कसा दिसतोय. गाईज आता आपला फेअरवेल कम्प्लीट झाला आहे आणि आम्ही फोटोज काढण्यासाठी शिवाजी पार्कला चाललो आहे. काय बोलशील आता जाऊया आणि फोटो काढूया. फोटो काढूया चला. तुझे की माझे सगळ्यांचे चला लवकर जाऊया. आमचा ब्लॉग सुरू. आम्ही भेदभाव नाही करत ही मोठी गोष्ट. आमची भेदभाव नाही करत. मेल फिमेल सेमच आमचे ते दोघं IPS चालू आहे. IPS लोक दाखवाय नको रिपोर्ट मारतील. तर गाईज आता आपण पोचलो आहे शिवाजी पार्कला आणि हे आमच्या मॅडम. तर आता जाऊया लगेच फोटो काढूया 2-3 आणि बघूया काय होतं आहे. चला मी पण काढतो असंच. ठीक आहे एवढे कॅप्शन जरा चांगले लावा. काय बोलली? कॅप्शन इकडे बघून बोलावेत. नको बोल नको आहे. ब्लॉग मध्ये या फेमस आहेत ते आधीच. ये आता दे अशी छोटी. अजून किती छोटी व्हायचं आहे. मी पण कोण काढतो? काढ हा बघ. हा काढतोय. मी व्हिडिओ करतोय. ए फोटो काढ चल लवकर.